नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील दर्गा हटवल्यानंतर तणावाची परिस्थिती कायम आहे। गेल्या 3 दिवसांपासून पोलिसांचा कडक बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलेला आहे। दोन्ही बाजूनी रस्त्याच्या दोन्ही बाजूनी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। बॅरिकेड्स टाकून साधारणतः अर्धा ते पाऊण किलोमीटरचा रस्ता हा पोलिसांनी बंद केलेला आहे। त्यामुळे इथे जे नागरिक राहतात, इथले जे रहिवासी आहेत, त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय, परंतु कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले। आपण बघतोय आजही सकाळी, आज तिसरा दिवस आहे, आजही सकाळी इथे पूर्णपणे पोलिसांचा बंदोबस्त, अहोरात्र 24 तास बंदोबस्त सुरू आहे। हे बाउंड्रीवरचं दुकान आपण बघतोय, ज्या ठिकाणी दंगल उसळलेली होती, जिथून दगडफेक पोलिसांवर करण्यात आलेली होती, हे तेच ठिकाण आहे आणि तिथूनच बॅरिकेड्स टाकण्यात आले। एक सुपरमार्केट फक्त इथलं आता आपल्याला सुरू दिसतंय, मात्र इतर जी छोटी छोटी व्यावसायिकांची दुकानं होती ती दुकानं बंद आहेत। जे इथले स्थानिक नागरिक आहेत त्यांना कार्यालयात कामकाजासाठी जाण्यासाठी आणि पुन्हा घरी येण्यासाठी पोलिसांकडून रस्ता करून दिला जातोय, मात्र संपूर्ण वाहतूक ही इतर मार्गाने वळवण्यात आलेली आहे। हा जो परिसर आहे हा काठेगल्लीच्या विरुद्ध दिशेचा परिसर आहे। या ठिकाणी बंदोबस्त आहे, मात्र हा पखाल रोड आहे, इथून द्वारकाकडे जाण्याचा मार्ग आहे, पुढच्या बाजूला मुंबई नाक्याच्या दिशेने जाणारा मार्ग आहे। इथून पुढचं जनजीवन आपण बघतोय की पूर्णपणे सुरळीत आहे, पूर्णपणे पूर्वपदावर आहेत। इथली दुकानं देखील सुरू होत आहेत टप्प्याटप्प्याने आणि नागरिकांची रेलचेल देखील बघायला मिळते। मात्र त्याच वेळी जर आपण दुसऱ्या बाजूचं चित्र बघितलं, बॅरिकेडच्या पलीकडचं चित्र बघितलं, तर इथे फक्त आणि फक्त पोलिसांचाच राबता असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे। इथूनच काही मीटरच्या अंतरावर ते अनधिकृत बांधकाम होतं, जे नाशिक महानगरपालिकेने पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये जमीनदोस्त केलेलं आहे। आता या प्रकरणामध्ये अनेक खुलासे पोलिसांच्या तपासामध्ये पुढे येत आहेत। राजकीय पक्षांचं कनेक्शन देखील समोर येत आहेत, काही धक्कादायक माहिती देखील समोर येत आहे की हा कट होता का, या संदर्भात काही आधी बैठका झाल्याचं देखील पोलीस आयुक्तांकडनं स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे ह्या संपूर्ण प्रकरणाची गंभीरता वाढत आहे आणि तेवढंच गांभीर्यानं पोलीस दल देखील लक्ष घालत आहेत आणि एक एक करत माहिती ही समोर घेत आहेत। परंतु 3 दिवस सुरुवातीला सांगण्यात आलेलं होतं, 3 दिवस या ठिकाणची वाहतूक ही पूर्णपणे बंद राहील, वाहतुकीमध्ये बदल केला जाईल आणि आजचा तिसरा दिवस आहे। आज नंतर परत कधी हा मार्ग खुला होतो हे बघणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।